मार्गाने आपल्याला करायला लागतंय. धन्यवाद धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 2 लक्षवेधी क्रमांक 2 श्री किशोर जोरगेवारजी. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 2 नाही वितरित केल्याप्रमाणे. नाही नाही प्लीज प्लीज नाही नाही प्लीज नाही. नो 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 पुढे गेलो आपण पुढे गेलो आपण. आता त्यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे. नाही नाही अध्यक्ष महाराज, जरा घ्या विचारा प्रश्न विचारा. अध्यक्ष महाराज प्रश्न विचारा. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जे पॉवर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. आणि हे प्रदूषण कशामुळे होतं तर ते जे कालबाह्य झालेले जे युनिट्स आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे. त्यासाठी चंद्रपूरमध्ये CTPS मध्ये एक 800 मेगावॅटचे नवीन प्रकल्प विचाराधीन आहेत का या संबंधीचा मी या ठिकाणी प्रश्न विचारला होता. त्यामध्ये शासनाचं उत्तर मला या ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहे की 800चे या ठिकाणी संच लावण्याची त्यांची भूमिका आहे. निश्चितपणे या ठिकाणी चंद्रपूर येथे सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट तात्काळ मंजूर करावा आणि ती शासनाची तशी भूमिका सुद्धा आहे. याचं कारणही असं अध्यक्ष महाराज की चंद्रपूर हे HVDC लाईन ही मुंबई प्लस भद्रावती ग्रीड हे जवळ असल्याने ट्रान्समिशन रेडीनेस आहे. ग्रीडची स्टॅबिलिटी सुद्धा या ठिकाणी सर्वोत्तम आहे. याबाबत अध्यक्ष महाराज, या ठिकाणी WCLचा मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा सुद्धा उपलब्ध आहे. जर विचार केला तर या महाराष्ट्राचं जे पॉवर कॅपिटल चंद्रपूर आहे हे पॉवर कॅपिटल हे याकरता आहे की त्या ठिकाणी सर्व ज्या गोष्टी वीज निर्मितीसाठी आवश्यक आहे त्या सर्व आहे. परंतु दुर्दैवानं हे जुने या ठिकाणी युनिट झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतात. 1 आणि 2 नंबरचं युनिट त्या ठिकाणी बंद केलं. 3 आणि 4 नंबरचं युनिट सुद्धा भविष्यामध्ये बंद करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण हे कधी करणार आहात हे सुद्धा सांगितलं. या ठिकाणी एक सांगितलं गेलं अध्यक्ष महाराज की सदर प्रकल्पाला केंद्र शासनाच्या 2031-32 पर्यंत संचालनासाठी उपलब्ध होऊ शकणारा कॅन्डिडेट प्रोजेक्टच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महाराज, आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारला हे विचारायचं आहे की कॅन्डिडेट प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली आहे हे किती ठिकाणी राबवणार आहेत आणि याचा कालमर्यादा काय राहणार आहे, याच्या प्रोजेक्टची कॉस्ट काय राहणार आहे, शासनाने याच्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे का ही सुद्धा आम्हाला मागणी आहे. सोबतच अध्यक्ष महाराज, मला मंत्री महोदय उत्तर देतील एकत्रितपणे द्या चांगलं द्यायला व्हावं या भावनेतून मागे 8 आणि 9 या क्रमांकाचा 500चे 2 निर्मिती संच केले. परंतु कोणाच्या सुपर डोक्यातून आलं हे माहित नाही. तिकडे हजारो हेक्टर जागा चंद्रपूर शहराच्या दूर असताना सुद्धा त्यांनी ते 2 धडके आमच्या चंद्रपूर शहराच्या अगदी म्हणजे लिमिटमध्ये आणून ठेवले दिले आहे. म्हणून हे उभारत असताना याचा तर साधारण विचार केला पाहिजे की या ठिकाणी प्रदूषण होणार आहे पण ते कमीत कमी होणार या दृष्टिकोनातून सरकारने स्पष्टता द्यावी. त्यांचं उत्तर आल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी बोलणार आहे. मंत्री महोदय, हा जो प्रश्न या ठिकाणी सन्मान्य सदस्य किशोर जोगरेवारजींनी मांडलेला आहे आणि ह्यापूर्वी देखील सन्मान्य आपले नेते सुधीर भाऊंनी सुद्धा की चंद्रपूरला एक नवीन 800 मेगावॅटचा प्लॅन्ट तयार करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार या ठिकाणी आता जे प्लांट कार्यान्वित आहेत ते 2030 पर्यंत कार्यान्वित ठेवायचे आहेत आणि येणारे जे प्लांट असणार आहेत ते सुपर क्रिटिकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल अशा नवीन टेक्नॉलॉजीचे असणार आहेत जेणेकरून या ठिकाणी पोल्युशन पण कमी होईल, कमी कोळशामध्ये जास्त वीज निर्मिती होईल आणि अशा पद्धतीच्या आपल्या ह्या चंद्रपूर प्लांटमध्ये नवीन प्लांट उभारणीसाठीची जागा अवेलेबल आहे. कोळसासुद्धा स्वस्तात मिळतो आणि ग्रीडसुद्धा आपल्या त्या ठिकाणी तयार आहे. म्हणून आपण केंद्राच्या रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत 800 मेगावॅटचा क्षमतेचा या ठिकाणी प्रकल्प व्हावा यासाठी आपण याची फिजिबिलिटी तपासलेली आहे आणि एक सल्लागारामार्फत याचा अहवालसुद्धा महानिर्मितीने आता शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि लवकरच त्याची सुद्धा मान्यता देण्यात येईल आणि ह्या 800 मेगावॅटच्या प्रोजेक्टला अंदाजे 9,892 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे आणि ह्याची मान्यता झाल्यानंतर MERC कडनं मिळाल्यानंतर लवकरच त्याचे पुढचे काम सुद्धा चालू करण्यात येईल. चला
थोडक्यात अगदी हा आहे ना हो वेळेचं मर्यादा आहे तर वेळेचीच मर्यादा आहे ना. थोडक्यात म्हण. थोडक्यात हे आहे की या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की 800 युनिट केल्या जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने जे जुने युनिट होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. म्हणून या ठिकाणी माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती असणार आहे की जर त्यांना पुढच्या दृष्टिकोनातून जर प्लांट्स तिथे वाढवायचे असेल, पॉवर आपल्याला वाढवण्याची आवश्यकता असेल तर एकाच्या ऐवजी जर 2 काही करायचा त्यांचा जर विचार असेल तर त्याचं सुद्धा त्यांनी याच याच्यामध्ये त्यांनी 2 युनिट करणार आहेत का आणि करणार असेल तर तशी तरतूद ते करणार आहेत का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मागणीनुसार टप्प्याटप्प्याने हे केंद्र सुद्धा वाढवण्यात येतील आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार हे वाढवण्यात येईल. चला लक्षवेधी क्रमांक 3 श्री सुहास कांदेजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय कोण आहे? मंत्री महोदय कोण आहे? अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय, नाही गृहराज्यमंत्री ग्रामीण हे प्रश्नोत्तराच्या तासाकरता वरच्या सभागृहामध्ये आहेत, ते उत्तर देणार आहेत. त्याचं ब्रीफिंग त्यांनी घेतलं आहे. नाही पण त्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल, ज्यांनी ब्रीफिंग घेतलं त्यांनी उत्तर देणं उचित राहील. कोणती घ्यायची सांग? अत्याचाराचा गंभीर विषय, कोणते घ्यायचे? माहिती दिली पाहिजे. बावनकुळे साहेब देतील, संवेदनशील नेते आहे आमचे ते. हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे? मग कसं करायचं सांगा ना मला, देऊन द्या ना मला. एवढा गंभीर विषय आहे. चला बोला. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जे विनंती केली आहे ही लक्षवेधी ही लक्षवेधी आज राखून ठेवू, उद्या घेऊ दादा. चला लक्षवेधी नंतर घेण्यात येईल सांगितलं. थांबा 1 मिनिट थांबा ना. चला हा आपण पुकारा, उत्तर देतात आपण. पुकारा महोदय छापल्याप्रमाणे. चला बोला आता. सुहास कांदेजी बोला. अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे, खात्याचं उत्तर पाहिजे. अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही. अध्यक्ष महाराज, उत्तर कोणी द्या. गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे. अर्जुन भाऊ, ठीक आहे. काय म्हणतो? भुजबळला पाडून आलं इथं. हो. चला हे म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी. चला लक्षवेधी. ओके कांदे साहेब ऐका ना. कांदे साहेब बघा, लक्षवेधी क्रमांक 3, 4, 5, 6 याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल. आता लक्षवेधी क्रमांक 7 घेऊया. हो आलं लक्षात. चला लक्षवेधी क्रमांक 7. अरे उत्तर दे ना. हे बाबा बोला. उत्तर दे ना. काय खुलासा करा जरा. कुठल्या नियमात आहे लक्षवेधी मंत्री नाही म्हणून? एरवी ज्यावेळेस सभागृहामध्ये चर्चा असते विविध खात्याची, त्यावेळेस 1 मंत्री असतात आणि सांगतात तुमच्या, आपण असं म्हणतो सरकारकडून की ही सामूहिक जबाबदारी आहे. एक दुसरा, मला आपल्याकडून रुलिंग पाहिजेत माझ्या या प्रोसिजरवर. अध्यक्ष महोदय, एका खात्याचे 1 मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे प्रत्येक खात्याला. हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावेत, राज्यमंत्री असले तर कॅबिनेट खाली असावेत आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा. आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो आणि इथे मंत्री नसताना ऍडजॉर्न करा 10 मिनिट येऊ द्या मंत्री. पुढचं काम अरे लक्षवेधी 15 लक्षवेधी होतात. चला आणि महत्वाच्या विषयाने नाही मिळत का अध्यक्ष महोदय? ठीक आहे. हे बरोबर नाही. आपली लक्षवेधी घेण्यात येईल. आपण बसा. चला लक्षवेधी क्रमांक 7 श्री नरेंद्र भोंडेकरजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. लक्षवेधी क्रमांक 7 उद्या घेणार शक्यतो आजच घेणार. आले की घेऊ, लगेच आजच घेऊ.
आपण घेणार, आजच घेणार. अरे आज मी घेणार आपली महाराष्ट्र लक्षवेधी अध्यक्षांना- घेणार, आपली सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली. मंत्री आले की घेणार. आजच घ्या, काय आहे आजच पद्धत? घ्या सर. मुलीचा बाप आहे, एका बहिणीचा भाऊ आहे मी. हे बघा. इथं असलेला प्रत्येक जण एका मुलीचा बाप आहे. कांदे साहेब बघा, आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपले लक्षवेधी घेऊ, आपण खाली बसावं. चला घ्या, आता पुढचं कामकाज घेऊ द्या. काय पद्धत आहे ही? काय योग्य नाही, हे योग्य नाही. हे बघा हे बघा हे बघा, विधान परिषद मध्ये आहे, सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही आहे खाली. सुहास खांदेजी आपण खाली बसा, आपण खाली बसा. आपली लक्षवेधी घेण्यात येईल, आपण खाली बसा, आपण खाली बसा. आज घेऊ, खाली बसा. प्रश्न उत्तरात तास झाला की आपली लक्षवेधी घेऊ, खाली बसा आपण. काय पद्धत आहे? चला लक्षवेधी क्रमांक 7 घ्या. भोंडेकरजी आपण पुकारली का? हो, आले की घेऊ, आले की घेण्यात येईल. ते छापल्याप्रमाणे आपण जागावर बसा, जागावर बसा, अध्यक्ष जागावर महोदय. बसा, जागावर बसा. अध्य- नाही हे 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 बघा, हे सर्व चुकीचं आहे. हे सर्व चुकीचं. हे बघा नाही तुम्हाला नाही आपल्याला सांगितलं नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार म्हटल्यानंतर विधान परिषद मध्ये मंत्री महोदय आल्या बरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतरही आपण शांत होत नाही. काय करायचं? आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना. आपला 12 लक्षवेधी दाखवलेले आहेत, आपण मागे पुढे घेतोय सर्व लक्षवेधी घेतलेले आहे. खाली बसा, आपण खाली बसा. चला मंत्री महोदय बावनकुळे साहेब आपण उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, भंडारा घेऊ जिल्ह्यामध्ये घेऊ अध्यक्ष आले की घेऊ, महोदय. आता सर्व घ्यायचे आज. अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पवनी तालुक्यामध्ये अनेक रेती घाट भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये झाले. अध्यक्ष महोदय, बेटाळा, पवनीचे, भोजापूर आणि असे अनेक घाटाच्या माध्यमानं अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष महोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई व श्री कौशल्य कजारिया आणि सर ह्या सगळ्या डेपोमधून यांनी जो डेपो घेतला अध्यक्ष महोदय, हा याच्यापेक्षा जास्त त्यांनी उत्खनन केलं आहे अध्यक्ष महोदय. आणि इतकं उत्खनन केलं आहे की जवळपास त्यांना 300 कोटीपेक्षा जास्त दंड असायला पाहिजे. अध्यक्ष महोदय असा एक प्रस्ताव सुद्धा खालून आलेला आहे अध्यक्ष महोदय, तहसील विभागातून, मायनिंग विभागातून. अध्यक्ष महोदय, पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कोणाच्या दबावानं काम करताय अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रस्ताव थांबून ठेवले अध्यक्ष महोदय. जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेलो की हा प्रस्ताव कोणाच्या दबावाखाली करताय, तर ते म्हणतात वरिष्ठच्या आदेशानुसार दबाव थांबवण्यात आला. अध्यक्ष महोदय, माहिती मागितली आम्ही सीसीटीव्हीची आणि त्याची जे काही माहिती आहे ती माहिती द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. याच्या पलीकडे जे रेती घाटवाले आहेत ते सांगतात अध्यक्ष महोदय की हमारा आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता. अध्यक्ष महोदय, जर ही इतकी मगरुरी कोणाच्या भरोशावर आली आहे अध्यक्ष महोदय? इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात? रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आलेत अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या तहसीलदार तुमचे, SDO तुमचे गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का अध्यक्ष महोदय? काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू द्या जरा, आता थांबू नका जरा. आपण प्रश्न घ्या. माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष महोदय. सगळे अधिकारी तुम्ही देता, ते जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात, ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात. मला मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, यांना का पाठीशी घालण्यात येतं? या सगळ्या लोकांवरती दंड का थोपवण्यात येत नाही? शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले, ह्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष महोदय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय भोंडेकरजींनी जे डेपो पॉलिसी आपली होती, डेपो धोरण होतं, त्यामध्ये मौजा बेटाळा दक्षिण आणि मौजा बेटाळा उत्तर या 2 वाळूघाटाच्या एक डेपो मागच्या वर्षाच्या पॉलिसीप्रमाणे, डेपो पॉलिसीप्रमाणे केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई यांना 3 वर्षाकरता त्या ठिकाणी
हा डेपो मिळाला होता. अध्यक्ष महोदय, नंतर आपण ही पॉलिसी बदलली, डेपो पॉलिसी, आणि आता वाळू लिलावाची पॉलिसी या ठिकाणी आली. आणि आता वाळू लिलावाच्या पॉलिसीमध्ये आपण या राज्यातले 1100च्या वर रेतीचे वाळू साठे हे आता लिलाव प्रक्रियेत आले. जवळपास या महिन्यामध्ये सर्व लिलाव पूर्ण होतील. पण प्रश्नाधीन जो विषय आहे यामध्ये हे खरं आहे की जो आमच्याकडे गुळेगाव येथील वाळी डेपो जो होता त्याचा अवैध उत्खननाचा रिपोर्ट 2/5/2025 तिथल्या तलाठ्यांनी तहसीलदार पवनी यांना दिला. 34,600 ब्रास अवैधरित्या उत्खनन केल्याचा रिपोर्ट आला. त्यावर पवनी तहसीलदार जो तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांनी या ठिकाणी त्यावर तातडीनं, आणि तेव्हाचे जे उपविभागाधिकारी अधिकारी आहे बालपांडे, या दोघांनी तातडीनं तलाठ्याच्या रिपोर्टवर स्पॉट पंचनामा, CCTV फुटेज, CCTV सर्व्हिलन्स जे काही आपण या डेपो पॉलिसीमध्ये आहे, तर या अवैध उत्खननावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही. आणि मग हा रिपोर्ट जसा तसा त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून दिला की असं असं झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ETS सर्वे करण्यासाठी तिथल्या DMOनी तातडीने ETS सर्वे करायला पाहिजे होता. यामध्ये खरं आहे की 34,600 ब्रास तर फक्त आता ते पंचनाम्याचा रिपोर्ट आहे, पण यापेक्षाही जास्त वाळू त्या ठिकाणी तिथून गेलेली आहे. आता नंतर मग पाऊस आला, त्याचा वाळू साठे